नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं यशस्वी लँडिंग। विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण। 31 मार्च 2025 ला विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती। सीएनजी गॅस दराचा भडका। पुण्यात सीएनजी ₹1.10 महागला। 6 महिन्यात ₹5.5 महागला सीएनजी। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील फरार आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचा लेटर बॉम्ब। क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून निधी लंपास केल्याचा दावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार। 6 जानेवारी आधी सगळे प्रतिज्ञापत्र दाखल करणार। विधानसभेला महायुतीचे केवळ 107 आमदार निवडून आलेत। बारामतीत अजितदादांचा 20,000 मतांनी पराभव झालाय। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। 4 महिन्यात महायुती सरकार उद्ध्वस्त होणार असल्याचंही वक्तव्य। फडणवीस सरकारमधील 1.5 डझन मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त। खातेवाटपाला आठवडा उलटूनही 17 मंत्र्यांनी अजून पदभारच स्वीकारला नाही। सीआयडीला हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले। अंजली दमाने यांचा नवा दावा। मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असून बड्या नेत्याचा फोन गेल्याचा आरोप। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सीआयडी कडून वेग। आज वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडसह 6 जणांची चौकशी, तर सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून। सुरेश धस यांच्या प्राजक्ता माळीवरील वक्तव्यावरून राजकारण तापलं। प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करण्याची शक्यता, तर महायुतीच्या नेत्यांनीही सुरेश धस यांचे टोचले कान। पालघरच्या डहाणूमध्ये दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक। अपघातात दुचाकीवरील 3घांचा जागीच मृत्यू। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। इंद्रायणीत सोडलं जातंय रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी। मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ।